सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय. त्यामुळे आज सकारात्मक तसेच लाभ देणारा दिवस आहे. तुम्ही आज जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या बाजूनं सकारात्मक बदल घडून येतील. तुमच्या वागणुकीमधील संयम यामुळे वातावरण चांगलं राहील. इतरांना तुम्ही नेहमी मदत करता, तर आजही तुम्ही परोपकार करणार आहात. धनप्राप्तीचे योग असून गुंतवणुकीचा योग प्रबळ आहे. काही समस्या असेल किंवा गुंतवणुकीसारखे प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस ठीक असून केंद्र त्रिकोण योग राजयोग लाभदायक ठरतोय. काही दिवसांपासून ज्या समस्या येत होत्या त्या आता कमी होतील. नशिबाची साथ प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. ऑफिसमध्ये ताण असल्यास तो कमी होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आज वेळेनुसार काम करा. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून गुंतवणुकीचा तुम्हाला विचार करता येईल. मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य आहे. क्रिएटिव्ह कामामध्ये तुम्हाला जास्त यश मिळेल. कुटुंबाला जास्त वेळ तुम्ही देणार आहात. तसेच संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक राहणार आहे. एखादी मौल्यवान वस्तू मिळण्याचा तुम्हाला योग आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यानं गुंतवणुकीचा विचार करता येईल. दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. कामामध्ये तुम्ही अधिक व्यस्त राहणार आहात. घरातील काम पूर्ण करणं ही देखील तुमच्यावरची जबाबदारी आहे. तुम्ही आज अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटकडे लक्ष द्या. ताणतणावाचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर ध्यानधारणा किंवा तुम्ही योग करा. यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी वेळ चांगली असून धनलाभाची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. व्यावसायिक योजनांना आज गती मिळणार असून तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. तसेच टीम वाढवण्याचा विचार देखील तुम्ही कराल. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात तुम्ही वाहत जाऊ नका. व्यावहारिकपणा तसेच सखोल विचार करून तुम्ही निर्णय घ्या. येत्या काळामध्ये घरामध्ये एखाद्या मंगल कार्यक्रमाचं आयोजन होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी दिवस ठीक आहे. तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला यश मिळेल. तुमचं काही कार्य अपूर्ण असेल तर तेही पूर्ण होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव आज सगळ्यांवर पडेल. त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल त्यावरती लक्ष द्या. स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये प्रगती असून तुमचं थांबलेलं काम पुन्हा सुरू होईल. वेळेचं योग्य नियोजन तुम्हाला लाभदायक ठरेल. कामामध्ये मेहनत असेल परंतु मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी वेळ चांगली आहे. तुम्ही पुण्य कार्यावरती खर्च करण्याची देखील शक्यता आहे. आज तुम्ही दानधर्म देखील करणार आहात. तुमच्या कामातील वेग आणि हुशारीमुळे तुमची रखडलेली कामं अगदी सहज मार्गी लागतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही कामामध्ये फोकस करा. क्रिएटिव्ह कामं तुम्ही जर हाती घेतली तर त्यात तुम्हाला यश मिळेल. घरगुती समस्या कमी होतील आणि त्यासाठी
कुटुंबातील सदस्यांसोबत बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. तुम्ही जर शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार असून त्याचा लाभ घ्या. तुमच्या बोलण्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. धावपळ थोडी जास्त आहे, परंतु स्वतःची काळजी घ्या. कोणतीही गोष्ट करताना सावध राहा. जोडीदाराला समजून घ्या आणि प्रेमाने वागा. प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी वेळ चांगली असून मेहनतीनं कुठल्याही संकटावरती तुम्ही सहज मात कराल. आर्थिक बाजू तुमची ठीक असून धनसंपत्ती आणि मानसन्मानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये वातावरण सकारात्मक राहील. तरी तुम्ही कामातील फोकस काही कमी करू नका. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. तुमच्या बोलण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा, म्हणजे वादविवाद होणार नाहीत. संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत तुम्ही आज व्यतीत कराल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी वेळ चांगली आहे. केंद्र त्रिकोण योगामुळे सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. दिवसभर धावपळ असून घरी लागणाऱ्या वस्तूंची आज तुम्ही खरेदी कराल. घरामध्ये सुखसुविधा वाढल्याने एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी थोडासा ताणतणाव असेल तो कमी करण्यासाठी प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा. कामामध्ये तुम्ही फोकस वाढवा. तुम्ही जे काही काम करत आहात ते तुम्ही वेळोवेळी तपासा. पैशांची देवाणघेवाण जर तुम्ही करणार असाल तर सावध राहा, कारण फसवणुकीची दाट शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी वेळ ठीक असून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करणार आहात आणि त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. व्यवसायामध्ये बदलाची योजना तुमच्याकडनं आखली जाणार आहे. गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या, कारण अचानक बिघाड होऊन तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या काही प्रमाणात नक्की तुम्ही पूर्ण कराल. व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल, परंतु तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी वेळ सावध राहण्याची आहे. कोणताही व्यवहार जर तुम्ही करत असाल तर कायदेशीर बाबी अगदी गांभीर्यानं तपासा. व्यवसायामध्ये सहकाऱ्यांचा तुम्ही आदर ठेवा आणि त्यांचं मत समजून घ्या. तुम्ही कुठलाही निर्णय घेताना सखोल विचार करा. खास करून भविष्यामध्ये याचा काय परिणाम होईल यावर फोकस करा. ताणतणाव कमी करा, त्यामुळे तुमच्या कामावर आणि घरातील वागणुकीवरती तुमचा त्यावर परिणाम होईल. सकारात्मक विचारानं तुम्ही गोष्टी पुढे घेऊन जा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी रविवार चांगला असून तुम्ही व्यवसाय करत असाल तर सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे योग आहेत. प्रवासाचा योग असून प्रवासामध्ये तुम्ही सतर्क राहा. तुम्ही ज्या कामासाठी प्रवास करत आहात ते वेळेत पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काही गोष्टींबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना ज्येष्ठांना नमस्कार करा. त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.